राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही 6ही नगरपालिका आम्ही लढून राहिलेलो आहोत आणि त्या भागात आम्ही आमचे उमेदवार ताकदीनं उभे केलेले आहे आणि आम्हाला जनतेचा 100% विश्वास आहे की जनता आमच्यावर विश्वास करणार आहे. कारण की सत्ताधारी पक्षांनी ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे कामं हे आपल्या ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये केलेले आहे आणि जिथं-जिथं अन्याय झाला तिथे-तिथं लढाचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या माध्यमातून आम्ही सातत्याने केलेलं आहे. नाही कसं राहते की नगरपालिकेची निवडणूक असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ह्या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यावर अवलंबून राहते आणि आम्ही जसे जिल्ह्याचे काही नेते आहे काँग्रेसचे रणजितदादा कांबळे साहेब आहे, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष आहेत छोटूजी चांदूरकर आहे, आपले शेखरभाऊ शेंडे आहे. आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत सातत्याने कंटिन्यू मी बैठका घेतलेल्या आहे. बैठकीमध्ये पुढाकार खासदार साहेब अमरभाऊ काळे यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यातून आमचा अनेक मार्ग निघालेला आहे. अनेक नगरपालिकेत मार्ग निघालेला आहे. जसं आता पुलगावचा जर विचार केला तर पुलगावमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही युतीत आम्ही लढत करत आहे. देवडीमध्ये आम्ही काँग्रेसला पाठिंबा पूर्णपणे जाहीर केलेला आहे. आर्वीमध्ये सुद्धा आम्ही काँग्रेसचा उमेदवार दिलेला आहे तिथं आणि राष्ट्रवादीला अनेक नगरसेवक मोठ्या प्रमाणात तिथं मिळालेला तिथं सुद्धा आम्ही युतीमध्ये सोबत लढत आहे. हिंगणघाटमध्ये सुद्धा आम्ही काही भागामध्ये, काही वार्डामध्ये, काही प्रभागामध्ये मैत्रीपूर्वक लढत आहे. पण नगराध्यक्षासाठी कॅन्डिडेट काँग्रेसनं आम्हाला मान्यता राष्ट्रवादीला दिली गेलेली आहे आणि सिंधी रेल्वेमध्ये आम्ही मैत्रीपूर्वक लढत लढून आलेलो आहोत. तसंच वर्धेमध्ये सुद्धा आमची मैत्रीपूर्वक लढत आहे. तिथं आम्ही आमचा उमेदवार जो फॉर्म टाकलेला आहे राष्ट्रवादीचा, पण आमच्या वरिष्ठांसोबत माझी चर्चा झालेली आहे. आम्ही राष्ट्रवादीचा फॉर्म मागे घेऊन नगराध्यक्षाचा आम्ही सुद्धा तिथं काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी आमची चर्चा पक्षामध्ये झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.